जिंदाबाद 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 DYFI जिंदाबाद DYFI जिंदाबाद शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी त्वरित झालीच पाहिजे। शिक्षण बचाव आरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित झालीच पाहिजे। शिक्षण बचाव हक्क कायद्याची अंमलबजावणी त्वरित झालीच पाहिजे। खाजगी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचे अनुदान त्यांना DYFI अनुदानित शिक्षण बचत समितीने हे जे आंदोलन आझाद मैदानामध्ये घेतलेले आहे, खास करून जे सरकारने नवीन GR काढला आहे, त्या GR नुसार ज्या ठिकाणी तुम्ही राहताय पब्लिक राहते त्या ठिकाणी जर सरकार 1 किलोमीटरच्या आतमध्ये सरकारी शाळा जर असेल तर त्या ठिकाणी प्रायव्हेट शाळामध्ये RT लागू होणार नाही। ह्यामुळे हजारो झोपडपट्टीचे जे मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित राहतील, कारण सरकारी शाळामध्ये आज तुम्ही बघताल की सुविधा राहिलेल्या नाही। ज्या शाळा चालू आहेत त्या कुठल्या तरी सरकारी संस्थेला चालवायला दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी शिक्षक नाही, शिक्षक जर आहे तर 3-3, 4-4 वर्ग एकटाच सांभाळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं जे सरकार कारस्थान असते त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि त्यासाठी आम्ही खास करून या आंदोलन आज मैदानाला घेतलेलं आहे। आणि प्रमुख मागणी आहे की ज्या प्रायव्हेट शाळाची जी देणगी बाकी सरकारने जी फी द्यायची बाकी हजारो करोड रुपये दिलेले नाहीत प्रायव्हेट शाळेला, त्यांनी त्वरित दिला पाहिजे, जेणेकरून ज्या शाळेत जे शिकणारे मुलं आहेत त्या मुलांवर त्या प्रायव्हेट शाळेने कुठलीही कारवाई करता कामा नये, शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे की सरकारने जो GR काढला नवीन तो GR त्वरित रद्द केला पाहिजे। जर झाला नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन रस्त्यावर उतरून करण्याची तयारी DYFI अनुदानित शिक्षण बचत ठेवलेली आहे आणि जर ते झालं नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये हे मोठं आंदोलन आम्ही रस्ता रोको करणार आहे। यावर्षी सरकारने त्या GR मध्ये बदलाव केला आहे, तो RT कायदा रद्द होण्यासारखाच आहे, तो आम्हाला मान्य नाही। म्हणून आज आम्ही सगळे RT झालेले पॅरेंट्स, ॲडमिशन झालेले पॅरेंट्स आणि नवीन पॅरेंट्स असे मिळून इथे आंदोलनासाठी आलो। अरे पूर्ववत RTIचं ॲडमिशन सुरू झालंच पाहिजे। अरे पूर्ववत RTIचं ॲडमिशन त्वरित सुरू झालंच पाहिजे। अरे पूर्वीप्रमाणे RTIचं ॲडमिशन त्वरित सुरू झालंच पाहिजे। अरे